आता आपली सगळी फंटर कंपनी आलेले कशाला? आंघोळीला. कोण कोण आंघोळ करतोय? ओम करतोय. इकडे काट्या आले उन्हात. 11 वाजलेले आहेत सकाळचे. आणि धार्मिक टाकी खाली करून आलेले. हॅलो. हे आपलं पाणी खडकाचं समोरून झरा आहे. मस्त मस्त. कुठे आपली म्हशीला पाणी पाजा. आणि इकडे हा डोंगराळ भाग आहे सगळा दिसतंय. डोंगरात गाव आहे. खाली लोहारमाळ कोंडा. हे बघा आता आपण आलो रानात कुड्याची भाजी घ्यायला. हे झाड आम्ही इथं तोडलं. कुड्याचं झाड होतं हे इथं तोडलं आणि त्याच्या फुलांची भाजी होते बघा. आता ओमच्या हातात आहे, धार्मिकच्या आणि श्रेयसनी करवंद पण काढलेली आहेत. पिक्की कच्ची. आता पुढे पिक्की करवंद काढणार आहे. ती पण दाखवणार. पुढे ते काजूची झाड आहेत त्यांना पाणी घालून आले कार्तिकी. हा आणि हे बघ इथं एक फुल आहे ते घे. हे कुड्याची फुलं अशी असतात. हे झाड हे अशी फुलं आहेत. याची भाजी खूप चांगली होते आणि आयुर्वेदिक भाजी आहे ही. तर हे गावाला एकदम आवडीने खातात कुड्याची भाजी. तर चला आता आपण पुढे करवंद काढू. हा हा धार्मिकचा बर्थडे आहे. विश यू हॅपी बर्थडे धार्मिक. धार्मिकच्या बर्थडे निमित्त संध्याकाळी पार्टी आहे. तर संध्याकाळी तर चुलीवरचा वडापाव. इथे करवंद आहेत का बघूया पिकलेली. अरे इथे बारीक अजून कच्ची करवंद आहेत. कुठे काळी आहेत? हा इथे थोडी पिकलेली आहेत. ही आमची कार्तिकी आता खाणार आहे. कार्तिकी हा बघा इथे थोडी थोडी पिकलेली आहेत. इथे थोडी पिकलेली आहेत. ती कार्तिकी खाणार आहे. इथे पिकलेली आहेत. हा ही काढा आता. चला इथे भरपूर पिकलेली आहेत आणि धार्मिकला मोरपीस भेटतात आहेत. तेरा देतो टाक. हा चांगला आहे. दुसरा इथे भरपूर करवंद पिकलेली आहेत. कोण खाणार इथले आता? कोण काढणार? हे बघितलं इथे खा. मी आता तुम्हाला एक काढून देतो. ठीक आहे. मस्त लाल लाल मस्त गोड गोड. मी काढून देतो. चला आता पकड असा कॅमेरा. काय आमचे माझे काका करवंद काढत आहे. माझ्या भावाचा आज बर्थडे. त्याला मोरपीस भेटला. करवंद खाते ती. माझा छोटा भाऊ तो का खाली करवंद काढतोय. माझी सख्खी बहीण कार्तिकी खाली पण पिकलेत रे. खाली नको जाऊ. खाली पिकलेत का रे? फुलाची भाजी करणार आम्ही आणि खाणार आम्ही. खाणार तुम्ही. उंचावर येत रे. हात नाही जाणार. तिथे जाऊ द्या. सोडून द्या. पप्पा इथं पण 2 पिकली आहेत. उंचावर तर खूप आहेत. त्या बाजून काढतो आणि मग दाख. खरोबर इथे भरपूर हे का इथं करवंद जास्त आहे. एका फांदीला 10-12 आहेत. हे बघा करवंद. गोड गोड आहे. करवंदाची भाजी पण करतात. सॉरी आमटी चटणी करतात कच्च्या करवंदांची. खेचून देतो तुम्ही. काढा पटापट.
हे कोयदेन थोडे हा पिकले तिथे? हो पिकले. हा थांबे थांब. हे बघ. हा काठीने एवढी जमा केलेली आहेत करवंद. दाखव काठी. हा आणि इथे बघ, इथे पण आहेत चिक्की. कार्तिकी काढते. ह्या बाजूला पण आहेत. मी वेल खेचतो ही. मी इथं काढून देतो तुम्हाला. भरपूर आहे तिथे. मोठमोठी साईज आहे इथे. ठीक आहे. हे स्टार्ट स्टार्ट. ओम. अरे वा, गुड गुड. कुठे भेटला? हा भारी. आता आपलं गाव सांगा कुठे आहे आणि खाली काय काय सांग ओम. तिथे वणवाला सॉरी तरवा लावलाय तिथे खोंडा आहे ना आणि खाली लोहारमाळ आणि त्या साईडला तुरबा आणि आपलं गाव ते वरती आहे. महाड त्या साईडला. कुठल्या साईडला माड? त्या डोंगराच्या पलीकडे. पोलादपूर. त्या साईडला. चला कोण कोण दमला? काठी काठी नाही दमली. काठी लाडकी आहे माझी. तिला कोणी काय बोलायचं? हे दे फटका. दे फटका. हे हो मार. धार्मिक मार. तिला माझ्या मारतो लाडकी. वरती आपण बाईक लावलंय. इथे बाईक घेऊन मी फक्त कार्तिकीला घेऊन जाणार. बाकी या चालत तुम्ही. तिथे वरती बाईक लावलेली आपण. अरे हो काय पळसाची पानं कशासाठी? हा ते माझ्या भावाचा बर्थडे ना. धार्मिकचा बर्थडे. धार्मिकचा बर्थडे. हा मग काय देणार यात? आज आम्ही वडापाव देणार आहे ह्याच्यात. हा इको फ्रेंडली वडापाव. इको फ्रेंडली वडापाव आणि जेवायला पण वापरतात हे. हा का पत्रावळ्या बनवणार आहे? हा ठीक आहे. तिकडे कोण आहे? तिकडं माझ्या बाबा मयुरेश दादा काका दादा आणि माझी आत्या आहे. मयुरेशने झाडं लावले तिथे. किती झाडं लावलेत मयुरेश? 20-25 झाडं आहेत तिथे. कलम मागच्या वर्षीच लावलेत. आहेत चांगले होणार ते. इकडे वरती लावलेले आहेत. ही सगळी त्यांचीच जागा आहे. तिकडे नाही इथे काटे. आंब्याचं झाड आहे. हा खोबऱ्याचा आंबा आहे. खोबऱ्याचा आहे. हा पाडून बघ एक कच्चा. खाल्ला मी त्या दिवशी. कधी? त्या दिवशी होते. इकडे पण झाडं लावलेत त्याने. धार्मिक दमले. धार्मिक सीटवर नको मारू. धार्मिक दमलाय. श्रेयस कैऱ्या काढतोय. बारकी रोप आहे थोडं होतील मोठी. ताती की कॅन घे. बाबा ती कैरी. तर अशा प्रकारे आपल्याला खडकाचा टप्पा तो उडवता येते. इथे एक साईडने आज पूजा आहे तर जायला रस्ता करायला आले JCB घेऊन. अशी खोलदरी आहे खाली आणि हा JCB थोडा सपाट करून घेतील. खडबडीत रस्ता आहे. बाजू ठेवतील. नाही प्लेन करून घेतील ते गाडी जाण्यासाठी.
तर अशा प्रकारे आपल्या रस्त्याचं पण काम चालू आहे एक बाजूने, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत ना. हा एक टप्पा खूप आम्हाला अडचणीचा खूप मोठा चढ होता, हा बऱ्यापैकी उडवलाय खाली बघाल तुम्ही. आता हा अजून थोडा कमी होईल, हा टप्पा उडवला जाईल ना, म्हणजे स्लो पर्यंत गाड्या चढायला काय अडचण होणार नाही पावसाळी वगैरे म्हणा. बर्थडेची तयारी चालू आहे, धार्मिकचा मेकअप चालू आहे. पोपट काय हा हा बघा पोपट, ओमचा पोपट. नाव काय तिचं? मिट्टू. मिट्टू आहे हा. हे ठेव धार्मिक ते. कार्तिकी आणि श्रेयसचा मेकअप चालू आहे. आता पण आले पार्टीला, वडापावच्या धार्मिकच्या बर्थडे पार्टीला. हा कशाला पप्पा वेगळा बेडू का नाही? हा का वडापाव तळतात ते बेडू का नाही? येऊ दे येऊ दे, काय नाही येऊ दे, काय नाही जाईल तो, त्याला काय कुठे तो जाईल. धार्मिकचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. कशाला लाईट दिसते सगळे, खूप गर्दी जमलेली आहे, पूर्ण गावातली माणसं आलेली आहेत धार्मिकच्या बर्थडेला. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. हो बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. महिलांचा एक फोटो घ्यायचा आमच्या गावातल्या, आमच्या काकवा. हा थांबा, कोण बाकी आहे? दोन. आणि पुरुष तिकडे बसलेत ते. अका काकाला घे फोटो काढायचे. अशा प्रकारे हॅपी बर्थडे झालेला आहे धार्मिकचा. आता धार्मिक कडनं वडापाव पार्टी आहे, सगळ्यांनी थांबा, वडापावचा आस्वाद घेऊन जावा सगळ्यांनी पाहुण्यांनी. ठीक आहे. काटू ये इकडे. चला हे घ्या फणस, आपला फणसाचं झाड. किती फणस झालेत बघा त्याला. हा सानू काटू तुझा डायलॉग मार ना आता. बघूच नका एवढे फणस आलेत, बघूच नका. हा हे बघ, ये आता पुढे. दुसरा हा बरका फणस आहे, इथे खाली पण लागलेत बरेच फणस. मागच्या पण भाजीला काढले होते, बारीक होते, आता बघ केवढे मोठे आहेत. कार्तिकी एवढे झालेत फणस है ना. आणि हा चाफा फणस, बरंच फणस ह्याचे काढले आम्ही, कोणाकोणाला पाहिजे होते तर हे आपल्यासाठी ठेवलेत. बरेच फणस गेले, वरती राहिलेत तेवढेच थोडे.
चला आपण आता वरती तिकडे त्या बाजूने काजूला पाणी घालायला चाललोय आपण. काय काटू काटूनी आमच्या काजू लावलेत सोंड्यात. त्याला आता पाणी घालणार आम्ही. हो ये काटू. काटूनी पण गाऊन घातलेली. ठीक आहे एडिट होईल त्याच्यात काय. पाण्याचा कॅन कालच आणून ठेवला मी. लिंबूचं झाड लावलंय आवळ्याचं आणि इथून काजू लावलेत. त्याला पाणी घालू आपण आता थोडं वरची माती काढून. बघा हे लिंबाचं झाड आहे. माकडांचा आवाज कसा येतोय बघा. हे साग बाजूला लावलेले पण होतील मोठी. आंबा आहे. पुढे आवळा 2 काजू आहेत. तिथलं एक मेल आहे इथं काहीतरी लावूया आता. हा आवळा आणि पुढे हे 2 काजू लावलेत. वरती एक काजू आहे. ठीक आहे चला आपण पाणी घालूया ना. हाय थोडं गावी आलो पण कसं आहे काम करणं पण गरजेचं आहे. तर असं थोडं गावाच्या बाहेर एक झाड आहे आपलं. तर मस्त सावली नेटवर्क पण आहे. तर या ठिकाणी येऊन आपल्याला काम करावं लागतं 1-2 तासासाठी आणि मग आपली सुट्टी एन्जॉय करायची. ते ठिकाणी आपलं पाठीमागं गाव आहे. इकडे भातशेती लागते. श्री खेत्या केदार जनी कुंभाजाई कळवाई माते. आज आपली भावकीची सत्यनारायणाची महापूजा आहे. पूजा आपण बघू एकदा बाहेर मांडव टाकलेले आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. तिकडे जेवण आहे पडवीत. गाडी केली गौरीची गाडी बोलले नाही आणि गाडी केली बस संध्याकाळी. तर अशा प्रकारे सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली. आता जेवणाचा कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ भजन असा आपला कार्यक्रम आहे. महिलांसाठी पण वेगवेगळे खेळ आहेत. ते पण आपण शूट करण्याचा प्रयत्न करू. आणखीन देवाला आवडतंय तरी काय. तुळशी गळ्यामध्ये तुळशीची माळ असणे, भाळावर चंदनाचा टिळा आणि मनामध्ये वारकऱ्यांच्या विषयीचा कळवळ असणं ही गोष्ट माझ्या देवाला आवडते. मग देवाला कपाळावर गंध का बरं आवडतो तर त्याचं कारण असं आहे. पहा एक साधक त्याच्याकडे एक संत आले जो सोनार होता. सोनाराचा व्यवसाय करत नाही. त्याच्याकडे एक संत आले वैष्णव लोक आले. आणि त्या संतांनी त्याला सांगितलं की तू काय कर. तो म्हटला की संत कृपा झाली. म्हटलं संतांची भेट मला झाली. म्हटलं मी आज धन्य आहे. मग तुम्ही काय करा मला दररोज एखादा नियम करायला सांगा. मग ते संत म्हणतात तू काय कर. एक जो वारकरी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा गंध पाहिल्याशिवाय तू जेवण करायचं नाही किंवा चहा सुद्धा प्यायचा असं त्याला सांगितलं. तो म्हटलं ठीक आहे. असं झाल्यावर तो त्या ठिकाणी घरी गेला आणि दररोज तो काय करायचा. त्याच्या शेजारी घराच्या समोरच एक कुंभार दादा राहायचे. कुंभार दादा वारकरी होते आणि आपल्या ते दररोज बुक्का लावायचे, गंध लावायचे. हा काय करायचा दररोज आंघोळ करायचा, स्नान संध्याविधी आवरायचा आणि त्या आजोबांचा त्या कुंभार काकांचा गंध पाहिल्यावर तो काय करायचा चहा प्यायला. असं झाल्यावर आता काही महिने उलटून गेले. आषाढी कार्तिकीचा महिना आला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी वारी सुरू झाली आणि सगळे वारकरी गेले पंढरपूरला गेले. आता याला वाटलं आता हे कुंभार दादा जर गेले तर गंध कोणाचं पाहिजे. पण ते कुंभार दादा काही गेले नाही. पण त्या दिवशी कुंभार दादा सकाळी लवकर उठले
आणि माती आणण्यासाठी नदी किनारी गेले. त्यांनी माती काढली आणि हे म्हणायला लागला की कुंभार दादा आज काही दिसेना, वारीला गेली की काय, म्हणून गावभर फिरून आला आणि पाहत होता की एखादा वारकरी दिसतोय का, त्याच्या कपाळाला गंध दिसतोय का, आणि असं कोणी दिसलं नाही. पण शेवटी एक त्याला साधक भेटला आणि तो म्हणाला, कुणाला शोधता तू? म्हटला मी शोधतोय कुंभार दादा. मग कुंभार दादांना का बरे? तू म्हटला नाही त्यांचा गंध पाहायचा होता. म्हणून यानं काय केलं, त्यांना सांगितलं की अहो कुंभार दादा इथं नाहीये. कुंभार दादा गेले नदीवर माती आणण्यासाठी. मग हा काय करतो, नदीवर जातो माती आणण्यासाठी आणि हा तिथं जाणार तेवढ्याच त्या कुंभार दादाला सापडलेला असतंय मडकं, जे हिरे मोती सोन्याने भरलेलं होतं. आवडे देवा शिकवायचा प्रकार नावाचा उच्चार एवढा कुत्र्याला सफर आहे. बडोद्याचे पाहुणे आलेले आहेत तर त्यांना खोंड्यापर्यंत पोहोचण्याची सुविधा आम्ही ट्रॅक्टर मागवलेलं आहे आणि पाण्याचे जार पण घेऊन जाणार आहेत खाली झालेले. व्हायरल करा टीव्ही व्हिडिओ नाही आपला युट्यूबला नाही बरोबर आहे. तशाच झाले त्याचे. चला आता आपली ही सवारी खोंड्यापर्यंत जाणार आहे. तर आरामशीर हॅपी जर्नी, नीट पकडा. हॅपी जर्नी. पोहोचल्यावर फोन करा खोंड्यात पोहोचल्यावर. काय दीपक? हा हा मग कामा होत आहे मग का ही आमची सखूबाई आहे. ही नुसती युट्यूबला आमचे चॅनलला म्हणजे व्हिडिओ बघते आणि लाईक करते. फक्त बघ आज तिला व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही. टीव्हीला लावून बघ. मग बघ तुला सर्व मग हा रस्ता पण आठवणीत राहील. एकदा का डांबरे अमरावतीला गेलो की ह्याच पाहायला लावतो. हा त्यासाठी. अडतरा. चला इकडे हा धोंडा काय हो पाटील? हा धोंडा कशासाठी लावलाय? नंबर टाकायला का? किती किलोमीटर झाला इथपर्यंत? 1 किलोमीटरवर हा धोंडा आहे. 1 किलोमीटरवर आहे. हा ना. तर ही जुनी वाट आहे लोहारमालला जायची. ही कुठली डाग? चाईमालाची डाग ना? बुरुम डाग. ही बुरुम डाग आमची. आणि इकडनं खाली हा युटर्न इकडे पुढं, तिकडनं असा आडवा रस्ता इकडे खोंड्याकडे गेलाय. समोर दिसतोय तो. आणि हा मेन टप्पा आम्हाला त्रास देतो, तोच फोडतायत आहे. तर आता चढ पण कमी होईल आपला. तिकडनं रस्त्याचं काम आता खडी माती असं करत रोलर फिरवत वरपर्यंत येतात आहे. आशा करूया की जूनच्या आधी आपला रस्ता होईल. गरबा गरम वडे, तांदळाचे वडे, कोंबडी वडे, हे पीठ आहे. शॉर्ट असेल बनवायचे दिसत नाही ना. युट्यूबचा चॅनल आहे. हे दाबीम, हे दाबीम, हे दाबीम बस. हे तुझं दहीहंडी पथकामध्ये टाकायचं का वरच्या थराला?
हे दाबीम, हे दहंडी पथक, हे बस धार्मिक बघू बसतोय का, बस हे बस 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 बस, तो नाही पडत, तुला पाडेल तो. बस ते खांद्यावर पाहिजे, चल चल वरती. वा गोविंदा गोविंदा गोविंदा. हा वरती. मग काय ग करशील आता, काय ग करशील. हे इकडं धाबीम, हे इकडे दाबीम, इकडे इकडे हे दाबीम. लटकल तो पण पडणार. पायाने माझ्या हाताने नाही जमलं. अरे सुटली फांदी. बापरे. कुठे दिसत आहे पोल्ट्रीवर, त्याच्यापेक्षा जांभळावर. पोल्ट्रीवर आहेत मग जांभळं हा नाही आहेत, पिकलेली नाहीत, पण त्याशी बघितली मी. आहे ना जांभळाचं झाड, आपण का नाही. अरे सावकाश. हे धरली धाबीम. धाबीम मस्त आहे ग धाबीम. हे घे, व्हिडिओ दाखव ग. आण बघू. फ्रेश फ्रेश जांभळं. हो इथे आहे ना. बापरे. खाली वाढू काय, गवतात दिसणार नाही ना. थांबवा सांगितलं. हे बघ जांभळ काठी. ओके ओके. पावसाळी काय वातावरण. आता आपण आलो तिथे वाकण या ठिकाणी. या ठिकाणी आपले मेवणे आदित्य कदम यांनी तुतीचं प्लांटेशन केलंय आणि त्यासाठी हा एक 2 एकरचा प्लॉट त्यांनी इथे घेतलाय वाकणमध्ये. तिकडे आता ओंडे पाडून ठेवलेत. मला वाटतं आता प्लांटेशन करेल. पाऊस पण सुरू झालेला आहे, भन्नाट वारा आहे, पाऊस येतोय जोरदार. अरे बापरे. आपलं होते इकडे शेततळ मारलंय. पाऊस थेंब सुरू झालेले आहेत. मी आतमध्ये त्याने एक केबिन बांधले. हे शेततळ, हे
इकडे केबिन बांधले राहण्यासाठी पोर्टेबल. हे गाव आहे तशी वाकणगाव दाखवतो. इकडे विजा पण काढून चमकायला लागल्यात. पाऊस सुरू झालेला आहे. मी आता परत फिरतोय पाठी. पाऊस जोरदार सुरू झालेला आहे. काय भिजलोय सगळं. हॅलो. विजा चमकतात या. खूप थंड वाटते. तू नाही नको ना, आजारी पडेल. खूप गार आहे.